आप्पाचं विषय लय हार्ड आहे. आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे. आप्पाचं घरात नाही ध्यान, पण आप्पाचा बाहेर लय लाड आहे. आपण जसं बघितलं आता कुठेतरी हे ऐकल्यासारखं वाटतंय, बरोबर. इंस्टाग्रामवरती सध्या हे जे आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे हे किती फेमस झालं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्यांनी जे हे रॅप बनवलं आहे, आज आपल्यासोबत ते आहेत ऋषी भोसले, आणि ते एक कार्डियक टेक्निशियन आहेत. तर त्याच्यावरनं हे मराठी रॅप कसा सुचला आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. तुमचं खूप खूप स्वागत आहे NDTV मराठीमध्ये. सगळ्यात पहिले की एक कार्डियक टेक्निशियन असून तुम्हाला मराठी रॅप कसा सुचला? म्हणजे रॅप म्हणजे आवड अशी एक 2-3 वर्षापूर्वी लागली. मराठी रॅप म्हणजे माझं प्रोफेशन म्हणजे मेडिकल फील्डच होतं. प्रोफेशन म्हणजे आपलं एक नवीन नाव तयार करावं, आपलं नवीन ओळख तयार करावं, आणि एक हिपहॉप हे सेगमेंट आहे, त्याच्याने आपण पुढं जाऊ शकतो. ह्याच्यामुळं मी रॅपमध्ये शिकलो, नाही का. म्हणजे रॅपमधून आपण व्यक्त होऊ शकतो. तसं दुसरं गाणं म्हणजे लुफी वगैरे तसे टाईपमध्ये आपण नाही होऊ शकत. रॅपमधून आपण स्वतःला रिप्रेझेंट करू शकतो, आपण स्वतःला व्यक्त करू शकतो. म्हणून रॅप हा सेगमेंट निवडला. आणि मराठी ऑलवेज आपली भाषा आहे, त्याच्यामुळं काय विषय. रॅप सुरू करायचं किंवा रॅप लिहिणं सुरू करायचं ह्याचं इन्स्पिरेशन काय होतं? इन्स्पिरेशन म्हणजे जस्ट असंच, म्हणजे नाही का, म्हणजे आधी पण लिहायचं म्हणजे थोडंसं आपलं काहीतरी, नाही का, म्हणजे असं इकडची तिकडची शायरी ऐकून बाबा आपले शब्द त्याच्यात काहीतरी टाकून लिहून फाडून द्यायचं, किंवा नोट्समधले काढून डिलीट करून टाकायचं, नाही का. म्हणजे असं कधी मनात नाही आलं की बाबा गाणे करावं की ह्याला रेकॉर्ड करून शूट वगैरे करावं, तसं कधी सीन नव्हता. पण तरी पण म्हणजे एक 2 वर्षापूर्वी जरा गाजायला लागले हे सेगमेंट, नाही का. पुण्यामध्ये रॅप इंडस्ट्री, हिपहॉप इंडस्ट्री वरती यायला लागली, आणि त्या गोष्टीची सवय झाली, म्हणजे नाही का लोकांना, की ऐकतात ते कळून झालं की आपल्याला पण माहिती की बाबा आपण काहीतरी लिहितो आहे, तर ते लिहिलेलं तर आपण लोकांपर्यंत पोचवायचं तर आपल्याला करावं लागेल. त्याच्यामुळं रॅप हे लिहिणं सुरू केलं. रॅप प्रॉपर सेगमेंट झाल्यानंतर रॅप लिहून रेकॉर्ड करून शूट करणं सुरू केलं, कारण की बाबा आपली स्वतःची नवीन ओळख तयार होईल, काहीतरी आपलं नाव होईल म्हणून. आप्पा हे नक्की कोण आहेत, आणि त्याचा नक्की आप्पा हा शब्दाचा का वापर केला गेला त्या रॅपमध्ये? आप्पा म्हणजे पुण्यात म्हणजे असं, म्हणजे आपण मित्रात बसलो आहे म्हणा, कुठं म्हटलं पाटील लोकांमध्ये आणि हुडमध्ये म्हणा, आप्पा हे नाव म्हणजे काय पण म्हणतो. आता रोडवरनं जाताना आपले मित्र, काय मित्र म्हणजे असं आपण देतो, काय आप्पा, काय विषय, नाही का, कुठे काय, म्हणजे असं देतो आपण. म्हणजे आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे, आप्पाचं घरात नाही ध्यान पण बाहेर त्याचे लाड आहेत, म्हणजे त्याचं नक्की काय हे त्याच्या मागचं कारण आहे? ॲक्च्युली ते माझ्या पर्सनल लाईफमध्ये तर थोडेसे एक्सपिरियन्स आहेत. तो म्हणजे मित्रांमध्येच असं सीन होतं राहतं, तर त्याच्यामुळं ते आप्पा आणि क्रेडिटचं कार्ड वगैरे, नाही का, ज्याच्यावर सीन होतं बाबा आपण एक प्रकारे म्हणे कोणाला डिस वगैरे काय नाही तो, पण ते एक रायमिंगचा प्रकार झाला. आणि आप्पाचा विषय हार्ड, क्रेडिटचं कार्ड ते मॅच करून वगैरे, म्हणजे असं प्रॉपर, पण त्याला जसं असं कोणाला घ्यायचं वगैरे तसं काही नव्हतं. आणि आप्पा हे कॉमन नेम आहे, त्याच्यामुळं बाकी काय असं हे नाही. हेच आपण जिकडे आत्ता उभे आहोत तिकडचं हे लोकेशन, म्हणजे गाण्यात सुद्धा तुम्ही हेच लोकेशन निवडलं होतं, तर नक्की त्याचं कारण काय की हे लोकेशन का निवडलं? ॲक्च्युली हे लोकेशन म्हणजे थोडंसं हे वाईल्ड, ही जी पाठीमागं तुम्हाला कंपनी दिसते ती थोडी अशी जुनाट वाटते, नाही का. आणि ते गाणं पण त्या सेगमेंटमध्ये होतं की थोडंसं काहीतरी रॉ दाखव, काहीतरी रिअल शीट वाटावी, नाही का, स्ट्रीट स्टाईल वाटावी, त्याच्यामुळे हे लोकेशन निवडलं. असे भरपूर लोकेशन निवडले होते, नाही का, त्याच्यापैकी हे एक आहे. तुम्हाला वाटलं होतं की एवढं एकदम व्हायरल होईल सोशल मीडियावरती हे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? कारण दोन्ही साईडनी त्याच्या प्रतिक्रिया आहेत की एक काही लोकांना आवडतं आहे, काही लोकांना नाही आवडत आहे, तर त्याच्यानंतर तुमच्यावर काय त्याचा परिणाम झाला? व्हायरल होईल हे तर कधी वाटलं नव्हतं. म्हणजे हे गाणं ड्रॉप करताना माझं एक स्वप्न होतं की हे गाणं फक्त माझ्या चॅनलला 50K पुढं जावं. म्हणजे ह्याच्यावर माझी अपेक्षा नव्हती, फक्त 50K हा आकडा दिसावं एवढीच अपेक्षा होती. आता 2 मिलियनला गेले ऑब्वियसली गाणं, म्हणजे पब्लिकने उचललं एकदम, म्हणजे बूम करून टाकलं. आणि ते झालं, म्हणजे नाही का, 50Kचं स्वप्न होतं. एक रील टाकली, ती रील इतकी व्हायरल झाली की म्हणजे तिने काय थांबायचं नाव घेतलं नाही. म्हणजे प्रत्येक सेलिब्रिटी झाले म्हणा, मोठे मोठे सेलिब्रिटी झाले, त्यांनी माझं गाणं ठेवलं म्हणजे त्यांच्या अकाउंटला, म्हणजे ते रीच झालं त्या प्रकारे, आणि त्या प्रकारे वाद गेलं, नाही का, म्हणजे असं झालं ते. घरच्यांची काय प्रतिक्रिया होती हे सगळं बघितल्यानंतर, 2 मिलियन क्रॉस केल्यानंतर?
खुश आहेत लय घरचे खूप खुश आहेत. म्हणजे पाहुणे म्हणजे घरातले सगळे रिलेटिव्स वगैरे फोन करून सांगतात की बाबा पोराचं गावाकडे काय प्रतिक्रिया? गावाकडं म्हणजे तर काय विषय नाही. म्हणजे सगळेच बोलवतात येत नाही का, काका काकू वगैरे आजी आजोबा वगैरे, ते तर काही सीन नाही. म्हणजे सगळेच म्हणतात की बाबा चांगलं केलं काय नाही केलं, आमच्या घरी ये एकदा ये, इथं माणसं भेटायची म्हणतात. त्यांना विश्वास नाही आहे की आमच्या भाच्याने आमच्या पुतण्याने गाणं काढले वगैरे नाही का. व्हिडिओ कॉल करतात बाबा, दाखवतात सगळ्यांना की आमच्या ओळखीचं आहे म्हणून. असं होत राहतं नाही का. घरचे खूप खुश आहेत, म्हणत राहतात की बाबा आम्ही, म्हणजे घरचे म्हणायचे नाही का की कशात खर्च करतो आहे एवढे पैसे कुठं, म्हटलं तरी म्हणायचं बाबा इन्व्हेस्टमेंट एका प्रकारची, कधी ना कधी जाऊन येतील नाही का. मला तर वाटतं इन्व्हेस्टमेंट केलेलं ते परत येते रिटर्न. पावर एक 100% येते ते रिटर्न येणार आणि ह्याच्यापेक्षा पण जास्त येत राहणार. ती तर गॅरंटी पटलेली आहे आता. आणि घरचे पण एकदम म्हणजे खुश आहेत आणि ते स्वतःहून म्हणतात की बाबा तुला काय करायचं ते कर, आता आम्ही काय बोलणार नाही त्याच्यामध्ये. एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न की आता पुढे काय? एक रॅप तर झाला, त्याच्या पुढे काय? आणि जे मराठी रॅपला थोडंसं कमी लेखतात कुठेतरी, त्यांच्यासाठी काय संदेश? मराठी रॅपला कमी लेखतात त्यांच्यासाठीच हे गाणं होतं. आता गाणं बघून पण त्यांना कळलं की बाबा मराठी रॅप इतकं लांब जाऊ शकतं. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातच पसरतं ते. मराठी लोकच नाही, म्हणजे प्रत्येक इंडस्ट्रीमधले म्हणा, प्रत्येक धर्माचे असतील जातीच्या प्रत्येक माणूस हे गाणं ठेवतो आहे. म्हणजे त्याला प्रत्येकाला रिलेट होतं आहे. आणि गाण्याखाली कमेंट बघितले तर असं फक्त नाही की मराठी माणसाचेच कमेंट आहेत, प्रत्येक माणसाचे कमेंट आहेत. म्हणजे कुठलं म्हणजे मराठी भाषा वगैरे हिंदी वगैरे यात असं काही सीनच नाही आहे. मराठी रॅप पण गाजवू शकतो, हे गाण्याचं एक उत्तम उदाहरण आहे. बाकी आणि पुढे काय गाणं वगैरे? पुढे येणार, 100% येणार आणि लवकरच येणार. आणि ह्याचं सगळं झाल्यानंतर आता तुमचं काही असं युजली असतं की शोज कुठेतरी करतात किंवा काहीतरी कुठेतरी बोलवलं जातं, तर त्याचं आत्ता काय सगळं नियोजन आहे? नियोजन वगैरे म्हणजे आले, गाणं रिलीज झाल्यापासून आले, म्हणजे इन्व्हिटेशन आले खूप ठिकाणून, पण काय अटेंड केले काय अटेंड नाही केले. म्हणजे आजचा बॉलरचा शो आहे, म्हणजे एक म्हणजे नक्की काय? शो म्हणजे एक क्रॅटिक्स म्हणून मोठा प्रोड्युसर आहे महाराष्ट्रातला, तर त्यांनी शो अरेंज केला आहे. मराठी वाजलंच पाहिजे हा त्याचा सेगमेंट आहे. त्याच्यामध्ये भरपूर आर्टिस्ट आहेत, सगळे आर्टिस्ट तिथं येणार आहेत. मराठी हिपहॉप तिथं वाजणार आहे. म्हणजे क्लबमध्ये आता तुम्ही जसं म्हटले की मराठी रॅप, ते आता पुण्यामध्ये म्हणा महाराष्ट्रामध्ये कुठं मराठी रॅप कुठल्याच क्लबला वाजत नाही. तर आज तो मराठी रॅप पुण्यातल्या मोठ्या क्लबला वाजणार आहे, म्हणजे बॉलर कल्याणी नगरला आहे. तर असं मराठी रॅप तिथून अजून बूम होत राहणार आहे. प्रत्येक आर्टिस्ट येणार आहे, सगळे येणार आहे तिथं, असं होत राहणार सगळं. नक्कीच. आपण जसं बघितलं की एक कार्डियॅक टेक्निशियनवरनं एक रॅपर कसा एक इव्हॉल्व होतो आणि त्याच्यानंतर किती लोकांचा प्रतिसाद मिळतो, आणि ही फक्त हाऊस माऊस म्हणून गेलेली गोष्ट लोक इतकी उचलून धरतात का, तर ते त्यांच्या मनाला पटते. अशाच काही गोष्टी आपण बघत राहूत. NDTV मराठी, रेवती हिंगवे, पुणे.